निपटवा म्हणता जिजाजी म्हणत होते इथं याच्या पहिले का रे रिपीट थेट झोक मारणार आहे का तुम्ही? काम नाही कुछ नाही. मी ना म्हणलं जिजाजीले हॅलो आवाज येत आहे का म्हटलं? यायचा आवाज नाही येते माझ्या सालेचा थोडासा आवाज वाढवा बरं. एक्सक्यूज मी हॅलो. पियुष भाऊ मुद्दामून केला ना तर जिजाजीचे म्हणणं असं होतं का रे रिपीट थेट जोक मारण का म्हणलं. तुम्ही ना म्हणलं प्रणय भाऊचं लग्न आहे. प्रणय भाऊ तर जुना आहे पण आपले धम्मदीप भाऊ तर नवीन आहे ना. आज पहिल्यांदा भेट झाली. त्यातल्या त्यात राहुल भाऊ आय लव्ह यू म्हटलं. दुसरी गोष्ट म्हटलं आपले कराले सर गेले का? हा तर हे सगळे दुरून गावातून आलेले पाहुणे आहेत त्यांच्यासाठी तर नवीन आहे ना म्हणलं. तर जिजाजी नमस्कार म्हणलं. अरे काय नमस्कार म्हणतं बे थोडस काही वाटू दे. जवाई माणूस आहो. जिजाजी म्हणतं भरलं तोंडानं पाया पडत जा कमरेतून वाकत जा दर्शन घेत जा. तरी अक्कल आहे का तुम्हाला? चार चौकात बेइज्जती करायला पाहिजे का बे तुम्ही बे? हा सुखी राय भाऊ. तुम्ही राहू द्या तवा ना. तुला पहिले बाय पाय बेइज्जती नको करू. बेइज्जती तर तुम्ही करून राहिले यार. मी तुमच्या भर चौकात भर लोकांसमोर प्रणय भाऊच्या लग्नात इकडं तिकडं तुमच्या पाया लागतो. तुम्ही जे म्हणाल ते करतो. हा आणि तुम्ही का केलंय माझ्यासाठी? मी ना आपली सोन्यासारखी बहीण दिली आहे जिजाजी तुम्हाला. आणि तुम्ही का केलंय माझ्यासाठी? सोन्यासारखी बहीण दिली म्हणते. आणि याची सोन्यासारखी बहीण माझ्या घरी टिंटप्पर लोकांसारखी वागते. तेव्हा येणे याची बहीण दिसत नाही का? हा एवढी जर सोन्यासारखी आपल्या घरी घेऊन माया मंदी काय मांडली बे? हा फालतू पाय मग बोलीन मग तू बेज्जती विचार चौकात. बेज्जती तर पहिल्यापासून होऊन राहिली आहे म्हणलं. जेव्हापासून माईक दिला पियुष भाऊ ना हातात कमी आवाजवाला. मी का म्हणलं जिजाजी थोडीशी तर इज्जत ठेवा यार म्हणलं. प्रणय भाऊचे लग्न आहे का नाही? सोय पाणी अजून बाकी आहे नाही का? तर जिजाजी एवढी बेज्जती नका करू यार प्लीज. काहीतरी करा माझ्यासाठी. माझी थोडी इज्जत वाढवून द्या प्लीज. काय करू तुझ्यासाठी? तुला काय केलं मी माझ्यासाठी? का केलं? तुम्ही तवापासून म्हणून राहिले वरतीत मी म्हणत होते जा रे बाबू बाटल आण. तर मी बाटल आणायला गेलो. जा रे बाबू पाणी आण. तर मी पाणी आणायला गेलो. अच्छा. जा रे बाबू चकना आण. तर मी चकना आणायला गेलो. काकाजी सॉरी आयुबचे पप्पा आहे म्हणलं इथं चकना वगैरे काही राहत नाही पण ते आहे थोडस आमच्या मधलं. त्याचे सावजी आहे म्हणलं. हा सुंदरी भेटते एक नंबर. पण दत्तू काका एक सावजी लावून पाहिला. हा त्याच्या सावजी असा नाचिन ना बेटा आयुब. तर जिजाजी मी एवढं सगळं तुमच्यासाठी करतो. एवढं सगळं हे पाणी अन्न बाटला अन्न हे काय करणं आहे का? अबे प्रणय भाऊच्या लग्नात म्हणलं धम्मदीप भाऊ ना फुकेटची इंटरनॅशनल ट्रिपची त्याला हरिबोनची फे दिली म्हणलं. काय ते म्हणतो त्याला? पॅकेज दिला म्हणलं. पॅकेज. हा ठीक आहे ना. फुकेटच्या पॅकेज. तुम्ही काय दिलं मला लग्न? तुझ्या बहिणी लग्न करून मला काय दिलं तुम्ही ना? का दिलं म्हणता? येऊन सोन्यासारखी बहीणच सांगता. हे सोन्यासारखी बहीण आहे तुझी. मा लग्नात म्हणलं म्हणजे मा बहिणीच्या लग्नात 2000 पाऊंड. हॅलो. हा मा बहिणीच्या लग्नात. अरे तू का बहिणीच्या लग्न सांगता? युनिटी रिलेटिव्ह धम्मदीप भाऊन पाय एवढं मोठं पॅकेज दिलं. तू काय सांगते? तेच तर सांगून राहिलो ना. मा बहिणीच्या लग्नात किती पाहुणे सांगितले होते? किती? 1000 पाहुणे सांगितले होते. 5000 लोक आले भिकारड्यासारखे खाले. काम नाही कुछ नाही. माझ्याकडले तर नव्हते ते. माझ्या फक्त 2 बसा भरून आले होते. बाकीचे कुठून आले मला माहित नाही. शेवटी तर मला भाजी नाही भेटली का? तुम्ही काय सांगता? रसा खाल्लं म्हणजे शेवटी जवाई माणूस नवरदेव माणूस रसा खाल्लो. तू काय सांगता? 5000 लोक जेवून गेले. तुझ्याच गावभर जेवले येतात लोक तिथं. आता जास्त बेइज्जती होऊन राहिली म्हणलं. थोडीशी इज्जत वाचवा जिजाजी. मी तुमच्यासाठी एवढं सगळं काही केलं जिजाजी. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. नाही करा तर मला असं तोंड लपवून जाणं पडन म्हणलं जिजाजी म्हणलं. तोंड लपवून दाखवलं की तोंड असेल तर काय जाऊ द्या. बेइज्जती नाही करायचं. किती काही म्हणलं तरी लाडका साला आहे. बहीण दिली आहे मला. माझ्या बायकोचा भाऊ आहे. किती नाही म्हणलं तरी पियुष भाऊ मला बी घरी जायला लागते. घरी जाऊन जेवण केलेलं परवडते. लाता खाल्लेलं नाही परवडत. समजलं का? पण नाही ते मी काय म्हणतो चला एक काम करू आपण. लाता खाल्ल्याच्या याच्यानं आठवलं मला. अरे पियुष भाऊ ते सालिनी सातपुतेच्या मिसकॉल तिथं चार चौकात तिथं एक फालतू. मग बेइज्जती करू का तुम्ही? नाही आता देऊन राहिलो तर देत नाही मग चाललो. द्या इज्जत द्या प्लीज. द्या म्हणलं जिजाजी म्हणलं. ऐकून घे. युनिटी रियालिटीज कडून मी ना एक फार्म हाऊस घेतलं होतं. जागा घेतलं होतं अमरावती रोडवर. ते त्या नावावर करून देतो. का बोलता जिजाजी? 2 एकरची जागा आहे बाबू. फार्म हाऊस बांधलाय तुम्ही ना.
हा तर मी का म्हणलं अजून ऐक ना, थांब ना, काही नको करू ना रे. मनीष नगर मध्ये 3 BHK फ्लॅट आहे, तो मी त्या नावावर करून देतो. अरे पण ते सगळं तर माझ्या बहिणीच्या नावावर आहे ना, माझ्या नावावर काय अच्छा, तुला माहित आहे का? मग हा, मग तरी एवढे बेस्तमासारखे मागायला येतात. ते बहिणीच्या नावावर सोनं नाणं केलं. हा, एवढी जमीन आहे, एवढं फार्म हाऊस आहे, एवढं सगळं आहे, तरी तुम्ही म्हणता का केलं माझ्यासाठी? तर यार बहिणीच्यासाठी केलं ना, माझ्यासाठी का केलं काम नाही, कुछ नाही. आता माझ्यासमोर तू बी लग्न कर, मग तुला बी नावावर करतो सगळं. मग बोलणार नको लावू. आता तर बहुत झालं, आता तर बहुत झालं. मावाली मम्मी पाहत आहे, आयुबची मम्मी पाहत आहे, सगळ्याची मम्मी पाहून राहिली आहे. थोडंशी ते लास्ट ठेवा. पुढच्या वर्षी मला बी स्टेजवर चढायचं आहे जियाजी. काम नाही, कुछ नाही, काही तर करा जियाजी. थोडीशी तर तारीफ करा प्लीज. ठीक आहे, हा, आणि काहीतरी करा माझ्यासाठी. आता करून राहिलो, थांब हा, ना. करा करा. जिथं जिथं खाई खाई रोज 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 रोज. ठीक आहे, मनीष नगरच्या तो त्या बहिणीच्या नावावर आहे. हा, ठीक आहे, हा, हॅलो. तो माझ्या नावावर. नाही नाही, तो बे ते मारून टाकून पागल आहे का? हा. कोराडी बोकाऱ्यामध्ये एक फ्लॅट आहे, तो कोणाला माहित नव्हता, पण आहे तो त्या नावावर करून देतो. आता सध्या कामात नाही म्हणला, तू घेऊन देतो. ठीक आहे, 2 BHK आहे, तो त्या नावावर करून देतो. खरंच का जियाजी? अरे बिलकुल. मग वर्धा रोडवर एक जमीन आहे, ते मी त्या नावावर करून देतो. अजून एक ऐकून घे, पुढच्या महिन्यात तुला इंटरनॅशनल ट्रिप, जसं गंमती भाऊनं युनिटी रिअलिटीज ना भाऊले पॅकेज दिलं, तसं एक पॅकेज तुला माझ्याकडून पुढच्या महिन्यात. हा, ठीक आहे. लग्न व्हायच्या पहिलेच. हा, लग्नाच्या पहिले लग्नात तर पाहून घेऊ नंतर काय. हा, ठीक आहे, अजून काही? नाही, काही नाही, हा. फक्त थोडीशी कमी आहे जियाजी. हा. एवढे सगळे पाहुणे आहे, हा. एवढा माहोल आहे. हा. तर अद्दन राहुल भाऊन गाणे म्हणले, हो. पुरा माहोल उठवून टाकला. हो. जियाजी हा. थोडीशी सोय बाकी. आले गरीब, तिथंच येऊन जाऊन गरीब माणूस तिथंच येते. सोय पाणी रोज ती सोय करतो. रोज मागे मागे फिरतो, सावजी चला, इथं चला, तिथं चालनी चला, इथं इथं मोठ्या 4 चौकात तिथं सोयीची गोष्ट करतं का? बरं ठीक आहे, जाऊ दे. आता मला बी घरी जायचं आहे. एक काम करू हा, आपण, हा. रेडिसन मध्ये जाऊ इथून गेल्यावर. ठीक आहे, रेडिसन मध्ये जेवण घेऊन करू, बाकी तुझं काय सोयपाणी पाहून घेऊ. ओके, का गोष्ट करता? येस डायरेक्ट रेडी सन. येस. आज कोणत्या मूड मध्ये आहे जियाजी तुम्ही? मजाक करायच्या मूड मध्ये आहो. कारण एवढी तुझी अवकात नाही का मी एवढं तुझ्या नावावर करीन पाहून. समजलं? आता मला असं वाटते हा. का करू ना का नाही. अरे तू तर का दिमाग करतो? पहिलेपासून फ्रस्ट्रेट आहे मला. तर मी एक काम करतो, हा. मी फ्रस्ट्रेशन काढतो. हा, कसं काढतं? मी देतो रिश्तेदाराला शिवा. याच्या पहिले माझा जुता गायब झाला, ते माझ्या घरी बी काही पाहुणे थांबले आहे ना. अच्छा. हा, तर ते रिश्तेदार पुरे आता जाऊ द्या. तर एक काम करून जियाजी, रिश्तेदाराला रिश्तेदाराचे तू नको सांगू. रिश्तेदार बाई मी किती परेशान आहे माया, मला माहिती आहे. इतकं डोकं दुखी आहे. रिश्तेदार म्हणजे बाप रे बाप. प्रणय भाऊ माझ्यापेक्षा तुला जास्त तकलीफ आहे, पण मला भी बहुत तकलीफ आहे. रिश्तेदार आहे भाई, म्हणजे बहुत परेशान करते. इतके परेशान करते का बाप रे बाप, डोकं दुखी. करते ना परेशान, बहुत परेशान करते. करते ना. जगणं मुश्किल आहे. तर मी का म्हणलं, हा, द्या तुम्ही तुमच्या 3 रिश्तेदाराला शिवा. आज मी बी देतो आपल्या 3 रिश्तेदाराला शिवा. हे कसं पण कसं हे मला समजलं नाही. हे कसं म्हणजे तुझं- ए भाऊ, खेळाचं कमी आहे का? बोल. हा. तर ती अंकुश भाई गेडाम हमारे सुपरस्टार यहाँ पर. अरे बाप रे अंकुश भाऊ. अरे, अंकुश क्या भाई. मतलब? अंकुश भाऊ रेडिसन में जाएंगे बाद में. इसको नहीं लेके जाएंगे, अपन जाएंगे. निमटा लेता बोला थोडासा. तो अंकुश भाऊ ध्यान रखना बोला. हा, तर हे कसं द्यावं लागतं रिश्तेदारांशिवाय? मला थोडासा डेमो दे, म्हणजे मी थोडासा मला एनर्जी इनका कसं करावं लागतं म्हणून. काय यार, पहिले मलाच करायला लावता आता का? करणं 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 का होऊन राहिलं करणं. बहुत जास्त बेइज्जती झाली आहे. हा, हा, पहिले अंकुश भाऊले बसू द्या. झुंड फिल्म के सुपरस्टार अंकुश गेडाम यहाँ पर आ चुके हैं. सब लोग तालियां बजाकर उनका स्वागत कीजिए. इतना बड़ा सुपरस्टार आज हमारे बीच में मौजूद है. हमारे नागपुर के सुपरस्टार. कोण म्हणले रे चांदनी चाला म्हणून? अबे का पूरा गावाला घेऊन जाऊ काय? तो एकटा भारी आहे मायावर. एक्चुअली क्या है ना, बता देता हूँ सबसे बड़ी बात क्या है ना, मैं और दर्शन बीच में, अभी अंकुश भाऊ की एंट्री हुई है इसलिए एक बात बताना चाहता हूँ कि मैं और दर्शन हम लोग इवन प्रणय भाऊ नागपुर को रिप्रेजेंट करने का काम करते हैं. पहला हमारा लड़का नागपुर का अंकुश गेड़ा बच्चन साहब के साथ काम किया है. एक बार अंकुश भाऊ के लिए नागपुर तालियां का बजाओ. पहला लड़का. पहिला लड़का. आता येऊन जाऊन तिथंच मायावरच येतात हे लोक. ऑर्बिट भाऊ बी तो आता मग रिश्तेदार बाई परेशान होतो मी. त्याला बी माहित आहे, त्यालाच माहित आहे सगळं. आता तुमची टीम बनलेली आहे ना, ते- त्याच्या बी निपटला, तुमच्या बी निपटला. ते जाऊ दे. मी राहिलो कुवारा. मला प्रेसिडेंट काढायचं आहे, ते कसं काढू ते सांग मी पहिले. तर काढीन फ्रस्ट्रेशन. हा सांग. देऊ का आपल्या 3 रिश्तेदार? हो दे. हा जियाजी. हो. तर सगळ्यात हम्म. सगळ्यात नालायक आहे म्हणलं माईवाली आत्या. अरे रे रे.
तिचं मोठं वाला पोट्ट हा नक्कीची लहान पोट्टी हिस्सासाठी तर अशी करते का मला भेटते का मा कुत्र्याला भेटते काम नाही कुछ नाही ए हिस्सा दिला का ते आता लागणच ना नाही ते दे त्या बहिणीच्या वेगळ्या काढून ठेवायच्या पहिले सांगत आहो नंतर किचकिच नाही पाहिजे माझ्या बायकोचा हिस्सा जर तुम्ही खाल्ला नाही खात हिस्सासाठी मी लपलबाई करतो म्हणजे आता एनर्जी आली एनर्जी आली ना हो. दिला ना मी ना आपल्या 3 रिक्षादार राहिले शिवा हो दिला ना हो तर तुम्ही बी द्या ना अर्जी आजी काम नाही कुछ नाही म्हटलं आता मी बी देतो हा, द्या हा सगळ्यात नालायक सगळ्यात बदमाश आहे माझी सासू तिचीवाली पोरगी जगला मुश्किल केला मला घरी जाऊ करायला जावं असं वाटतं कुठं जाऊ रस्त्यावर झोपू का कुठं जाऊ का बाहेर जाऊ त्यांच्या गाव असं वाटतं अरे यार तुम्ही काही इनडायरेक्ट माया काय रे त्याच्यानंतर ऐकून घे 3 जण आहेत, 2 जण तिच्या पोरगे ते एवढं परेशान करते रे बापरे. रोज माझ्या घरचे वाढलाय बरबाद व्हायला आलो थैंक यू गाइस थैंक यू सो मच बहुत बहुत धन्यवाद बहुत शुक्रिया आप सभी का आए तो दोस्तों आइए अंकुश भाऊ गेड़ा इन्हें मैं मंच पर बुलाना चाहूंगा आओ ना अंकुश भाऊ मंच पर आइए हमारे नागपुर के सुपरस्टार अंकुश भाई गेड़ाम प्लीज अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे और प्रणय भैया और श्रमिका भाभी इन्हें भी मैं मंच पर बुलाना चाहूंगा कृपया एक फोटो Please, लेने दादा, के लिए शुभम भाऊ प्लीज